हाय. तुम्हाला माहिती आहे का, मी ठरवलं होतं की मी काही व्हिडिओज वगैरे आता टाकणार नाही. मला नाही करायचं. मी रील्स वगैरे करेन, पण लाँग व्हिडिओ अजिबात टाकणार नाही. कारण आपल्या मेहनतीला व्ह्यूज येत नाहीत. 20-25 व्ह्यूज येतात यूट्यूबवरती. सो त्याचा काहीच एक उपयोग नाही आहे. आणि मी जस्ट आज ना असं जस्ट रिफ्रेश केलं आणि माझ्या व्हिडिओला 330 व्ह्यूज होते. मी खूप शॉक झाले आणि खूप बरं वाटलं. म्हटलं नाही, आपली मेहनत ना हा पाहतोय, तर आपण मेहनत करायची, यश देण्याचं काम याचं आहे. तर मी आता सुरुवात केली. ऑफिसवरून घरी आले, 2 रील्स केले आणि त्याच्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. भांडी घासली, एका साईडला जेवण लावलं, पाण्याच्या बॉटल्स वगैरे सगळं भरून ठेवलं आणि तोपर्यंत राज आला. त्याने त्याचं डस्टिंग केलं. मम्मीने रूपकसाठी चिकनचा रस्सा आणि भात दिलं होतं. उरलो होतो आम्ही दोघंच, तर मी आमच्या दोघांचं जेवण पटापट केलं आणि सोबत गरेसुद्धा दिले होते. ते मी राजला टिफिनमध्ये पाठवून दिले. मला आज वीकनेससारखं वाटत होतं, म्हणून मी ORS चे सॅचेट आणि मला एक डॉक्टरांनी प्रोटीन पावडर सजेस्ट केली आहे नाश्त्यामध्ये घेण्यासाठी. ती मी ब्लिंकिट केली आणि ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. त्याच्यानंतर मी वळले बेडरूमकडे आणि तुम्हाला एक जस्ट हजबंड थिंग म्हणून सांगते. आपली ऑफिसची बॅग, टिफिन बॅग असंच बेडवरती टाकून देणं, आपले काढलेले कपडे असंच बेडवर टाकणं, ओला टॉवेल बेडवरती असंच टाकणं. ह्या नवऱ्याच्या आजाराला माझ्या काही एक ऑप्शन नाही आहे किंवा पर्याय काहीच नाही आहे. ते 9 वर्ष झाली मी सांगून दमले. आता काही होईल असं मला वाटत नाही. त्याच्यानंतर जे कपडे माझे वाळले होते ते मी फोल्ड केले आणि प्रत्येकाच्या कपाटामध्ये तसे व्यवस्थित लावून ठेवले आणि त्याच्यानंतर मी फ्रेश झाले आणि मला काय बरं वाटलं असेल यार मॅक्सी घातल्यावरती. मी सकाळपासून टाईट जास्त त्रास गरमीचा होतो. गरमीमुळे खूप जास्त चिडचिड होते आणि त्यावेळी कपडेही नकोसे वाटतात. आणि मॅक्सी घातल्यावरती जो कम्फर्ट फील होतो ना, मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला. त्याच्यानंतर जेवणाची जी गरमी झाली होती ती बाहेर जाण्यासाठी मी थोड्या विंडो ओपन केले आणि लाईट ऑफ करून ठेवून दिलं. आता आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.